नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मी मुलांना नाश्त्याला दडपे पोहे केले होते। तर पोहे इथे मी थोडेसे पाणी टाकून भिजवून घेतलेले होते। तर त्यानंतर इथे मी कांदा, काकडी, टोमॅटो हे चॉपरमध्ये कट केलं, मिरची, शेंगदाणे, कढीपत्ता आणि लिंबू सत्व घेतलेलं आहे। तर हे पोहे आपण करणार आहे, त्यासाठी ओलं खोबरं इथे मी किसून घेतलेलं आहे आणि तेच नारळातलं पाणी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं नारळ फोडून। तर ते पाण्याचा हपका सुद्धा आपल्याला या पोह्यांवर देऊन घ्यायचा आहे नारळ पाणी। आपण साध्या पाण्याने पोहे भिजवलेत, पण वरून परत थोडंसं नारळ पाणी आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे बघा, आपण ही कांदा आणि काकडी एकत्रच चॉपरमध्ये कट केली होती बारीक, तर ती इथे मी टाकून घेणार आहे। तर हे पोहे खाल्ल्याने ना पोटाला इतका छान थंडावा मिळतो आणि गार वाटतं पोटामध्ये हे पोहे खाल्ल्यानंतर। त्यानंतर इथे मी हे टोमॅटो टाकून घेणार आहे आणि माझ्याकडे आज लिंबू नव्हतं म्हणून मी थोडंसं लिंबू सत्व इथे टाकलेलं आहे। तर अर्ध किंवा एक, तुम्हाला जसं आंबट लागतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त इथे लिंबू पिळून घेऊ शकतात। आणि इथे चवीप्रमाणे साखर टाकून घेणार आहे, मीठ सुद्धा इथे चवीप्रमाणे टाकून घेणार आहे। तर आपण जे रेग्युलरचे कांदा पोहे करतो त्यामुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते, पण अशा पद्धतीने हे दडपे पोहे जर तुम्ही केले ना तर बिलकुलही या पोह्याने ॲसिडिटी होत नाही आणि उन्हाळा स्पेशल हे पोहे म्हणले तरी देखील चालते। तर इतके मस्त लागतात ना खायला। मागे मी तुम्हाला ही रेसिपी टाकली होती, तर त्यावेळेस पहिल्यांदाच मी ते दडपे पोहे केले होते, पण त्यानंतर बऱ्याचदा करून झाले आणि आज पुन्हा एकदा करते। तर पुन्हा एकदा तुमच्याशी हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते। तर त्यानंतर इथे बघा ओलं खोबरं टाकून घेतले, ते देखील तुम्ही कमी जास्त प्रमाणात तुमच्या पद्धतीने ॲड करून घेऊ शकतात। ओलं खोबरं टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे पोहे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहे। तर यामध्ये छान काकडीचा थंडावा, कांदा, टोमॅटो हे सर्व असल्यामुळे खायला इतके चविष्ट आणि चवदार लागतात ना। तर तुमच्याकडे जर डाळिंबाचे दाणे असतील ना ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करा। त्यानंतर हे सर्व आपलं पोहे कालवून झाल्यानंतर आपण फोडणीची तयारी करणार आहोत। फोडणीमध्ये जिरे, मोहरी टाकून घेतलेली आहे। शेंगदाणे छान या फोडणीमध्ये आपल्याला खरपूस तळून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि चांगले खरपूस हे शेंगदाणे तळले गेले की यामध्ये आपण मिरची आणि कढीपत्ता सुद्धा घालणार आहोत। तर ते सुद्धा आपल्याला चांगलं खमंग यामध्ये भाजून घ्यायचे, मिरची चांगली परतवून घ्यायची, म्हणजे मिरचीचा तिखटपणा देखील आपल्या पोह्यामध्ये चांगल्या पद्धतीने उतरला पाहिजे। तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपली फोडणी इथे तयार झाली आणि ही फोडणी आपल्याला यावरती टाकून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ही खमंग चुरचुरीत फोडणी टाकल्यानंतर आपल्याला याला एक 10 ते 15 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे दडपून ठेवायचं आहे, म्हणूनच याला दडपे पोहे म्हणतात असं मला वाटतं। तर अशा पद्धतीने बघा फोडणी चांगली 10-15 मिनिटं यामध्ये छान मुरू दिलेली आहे आणि छान फोडणीचा खमंग सुवास या पोह्यांमध्ये चांगला मुरलेला आहे। त्यानंतर वरतून मी ताजी हिरवीगार कोथिंबीर यावरती टाकून घेतलेली आहे चिरून आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करणार आहे। तर एकदम कमी साहित्यामध्ये झटपट असे आणि गॅस बिलकुलही जास्त लागत नाही, फक्त फोडणी करण्यापुरता आपल्याला गॅसचा वापर इथे करावा लागतो। तर एकदम झटपट होणारे हे पोहे आहे। तुमच्याकडे पाहुणे जरी आले किंवा 4 वाजता तुम्हाला काहीतरी खावंसं वाटलं वेगळं, तर अशा पद्धतीने तुम्ही दडपे पोहे करून खाऊ शकतात। मुलांना देखील सुट्ट्या आहेत, त्यांना सुद्धा अशा पद्धतीने हे पोहे तुम्ही करून देऊ शकतात। तर नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या पद्धतीने करून बघा। आवडल्यास व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर इथे बघा मी मस्त प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे। तर डाळिंबाचे दाणे सुद्धा यामध्ये खूप छान लागतात, तुमच्याकडे असतील तर नक्की घाला। माझ्याकडे आज नव्हते म्हणून मी घातले नाही। तर अशा पद्धतीने सर्व केल्यानंतर यावरती तुम्ही छान शेव भुजिया टाकू शकता, साधी शेव टाकू शकतात किंवा नाही टाकली तरी सुद्धा चालते, स्किप केली तरी सुद्धा चालते। तर यावर कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे आणि माझ्याकडे घरी थोडासा फरसाण होता तो इथे मी टाकून घेणार आहे। तर नक्कीच तुम्हाला माझ्या पद्धतीने हा व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एकदा घरी करून बघा आणि आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने मस्त हे तयार झालेलं आहे। तर खा, प्या, मजा करा आणि उन्हाळ्याची काळजी घ्या।